इयत्ता चौथी, विषय परिसर अभ्यास भाग 2, पाठ शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र. तर पहा मुलांनो, आज आपण शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र या पाठाची सविस्तर माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ पूर्ण बघा, लक्षपूर्वक बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पहा मुलांनो, आपण शिवाजी महाराजांचा इतिहास पाहणार आहोत. म्हणजे शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र कसा होता ते आपण या पाठामध्ये थोडक्यात पाहणार आहोत. तर आपण सर्वजण शिवाजी महाराजांना खूप चांगल्या प्रकारे ओळखतो. ते एक आपले आदर्श आहेत, बरोबर की नाही. तर आज आपण त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती पाहूया. इयत्ता चौथीचा इतिहास म्हणजेच शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते मरेपर्यंतचा जो काही काळ होता, त्या काळात घडलेल्या चांगल्या वाईट गोष्टी तसेच शिवाजी महाराजांनी केलेली उत्कृष्ट कामगिरी याविषयी आपल्याला सविस्तर माहिती शिकायला मिळते. पहा मुलांनो, शिवाजी महाराज हे खूप महान आणि थोर पुरुष होते. आपण दर साल त्यांची जयंती मोठ्या आनंदाने, उत्साहाने, समारंभाने आणि आदराने साजरी करतो. तुम्हाला माहीत आहे पहा मुलांनो, की जेव्हा तुमच्या गावामध्ये शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जाते, त्या निमित्ताने खूप मोठा कार्यक्रम आयोजित केला जात असेल, बरोबर की नाही. त्यामध्ये लेझिम पथक सादरीकरण होत असेल, सोबत मिरवणुका निघत असतील आणि तुम्ही सुद्धा शाळेत जयंतीची खूप तयारी करत असता. तुम्हाला शिवाजी महाराज वेशभूषा करायला खूप आवडत असेल, हो का नाही. पहा मुलांनो, महाराजांवर सुंदर सुंदर गाणी म्हणतात, पोवाडे म्हणतात. तुम्ही ऐकले असतील पहा, पोवाडे ऐकायला खूप छान वाटतं. त्यांच्या तसबिरीला हार घालतात. तसबीर म्हणजेच फोटोला आपण नेहमीच हार घालतो का नाही. काही ठिकाणी की नाही मोठे मोठे त्यांचे पुतळे उभे केले जातात. पहा, पुतळ्यांना सुद्धा हार घातले जातात. पहा, मोठ्या उत्साहाने शिवाजी महाराज की जय, शिवाजी महाराज की जय असा महाराजांच्या नावाचा जय जयकार करता. कोण बरे हे शिवाजी महाराज, अशी कोणती कामगिरी त्यांनी केली आहे ते आपण आता पाहूया. शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ मध्ययुगाचा होता. आता मध्ययुग म्हटले की तुम्हाला प्रश्न पडला असेल की मध्ययुग म्हणजे कोणता काळ. तर पहा, मध्ययुग म्हणजे इसवी सन 1200 ते 1800चा जो काही काळ होता तो होता मध्ययुगाचा. पहा, त्या काळी सर्वत्र राजेशहांचा अंमल असे. पहा, राजेशहांचा अंमल म्हणजेच फक्त आणि फक्त राजा जो आदेश देईल तोच आदेश या ठिकाणी मान्य केला जात असे. यात प्रजेचा विचार अजिबात होत नसे. पण आता तसे नाही. पहा, आता आपण लोकशाही राज्यात किंवा देशात राहतो. मतदान करून आपण नेता निवडून देत असतो. तर पहा, त्या काळामध्ये प्रदेश मिळवण्यासाठी त्या काळात लढाया होत असायच्या. त्यात जो राजा लढाई जिंकेल तो तिथला राजा बनायचा आणि जो राजा तो प्रदेश ती लढाई हरेल त्याला की त्या ठिकाणचा प्रदेश गमवावा लागायचा किंवा मरण पत्करावं लागायचे. तसेच तो प्रदेश त्याला सोडून जावे लागायचे. पहा, यानंतर कधी कधी त्यांना नाही का त्या राजांना बंदिस्त सुद्धा केलं जायचे आणि कारागृहामध्ये टाकले जायचे. काळामध्ये बरेच असे राज्य होते जे प्रजेच्या हिताऐवजी आपल्या चैनविलासात मग्न असत. म्हणजे स्वतःचं सुख, स्वतःची ऐशो आराम याच्यातच ते आपलं आयुष्य घालवत असायचे. पण त्या काळातही असे काही राजे होऊन गेले की ज्याने प्रजेच्या कल्याणासाठी स्वतःची जीवाचे बलिदान दिले, स्वतःचं सर्व आयुष्य त्यांनी अर्पण केलेलं आहे. पहा, त्यामध्ये एक नंबर आपण जर पाहिलं तर उत्तरेतील मुघल सम्राट अकबर, त्यानंतर दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय हे आपल्या कल्याणकारी राजवटीबद्दल इतिहासात प्रसिद्ध आहेत. आपण त्यांच्याबद्दल खूप काही अशी नेहमी त्यांची माहिती पाहत असतो. त्यांच्यावरचे नाही का आपण टी व्हीवरती किंवा पिक्चर पाहत असतो. त्यांच्यावर आधारित खूप पिक्चर येत असतात. पहा, काय येत असतात तर त्यांनी खूप काही अशी मोठी कामगिरी केलेली आहे प्रजेच्या कल्याणासाठी, फक्त स्वतःसाठी नाही. तर पहा, तर त्यांचे नाव आपण, त्या महाराजांचे नाव आपण गौरवाने घेतो, बरोबर आहे. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केलं. स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य. महाराजांपूर्वी सुमारे 400 वर्ष महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते. म्हणजे आपल्या ह्या मराठ्यांचं स्वतःचं असं राज्य नव्हतं. महाराष्ट्राचा बराचसा भाग अहमदनगरचा निजामशहा आणि विजापूरचा आदिलशहा या 2 सुलतानांनी आपापसात वाटून घेतला होता. ते मनाने उदार नव्हते, ते प्रजेवर जुलूम करत होते. या दोघांचे एकमेकाशी हाडवर होते. त्यांच्यात नेहमी लढाया होत. त्यात रयतेचे खूप हाल होत होते. रय सुखी नव्हती. उघड उत्सव करणे, पूजा करणे धोक्याचे झाले होते. कारण हे मुघल
मुघल, निजामशहा, आदिलशहा हे सगळे वेगळ्या धर्मातले लोक आणि आपल्या भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त हिंदू धर्माचे लोक होते. आणि तुम्हाला तर माहीतच आहे, आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप सारे असे सण आहेत जे आपण ऐकणे खूप उत्साहाने साजरे करतो. पहा, आता आपण ते करतो, पण त्या काळामध्ये असे उघड उत्सव साजरे करणं हे सोपं नव्हतं. त्यामध्ये खूप अवघड असायचं, जमतच नव्हतं म्हटलं तरी चालतं. पहा, रयतेला पोटभर अन्न मिळत नव्हते. रयत म्हणजे जनता, आपल्यासारखी सर्वसामान्य. राहायला सुरक्षित निवाराही नव्हता, राहण्याचं ठिकाण नव्हतं, सगळीकडे अन्याय माजला होता. महाराष्ट्रात ठिकठिकाणी देशमुख, देशपांडे इत्यादी वतनदार होते. आता वतनदार म्हणजे तेवढ्या भागापुरते जे मेन ठरवून दिलेले जे काही सरदार होते, तेवढा भाग त्यांना आहे की नाही सांभाळण्यासाठी दिला जायचा. पण पहा, रयतेकडे त्यांचे लक्ष नव्हते, देशावर त्यांचे प्रेम नव्हते. प्रेम होते फक्त वतनावरती, जहागिरीवरती. वतनासाठी ते एकमेकाशी भांडत असायचे, आपापसात लढत असायचे. त्यात रयतेचे खूप हाल होत होते. पहा, दोन राजांचं ज्यावेळेस लढाया होतात त्याच्यामध्ये राजांचं नुकसान काही होत नाही, पण त्याच्यामध्ये जे नाही का मारल्या जातात, सैनिक जे मारल्या जातात ते सर्वसामान्य हे लोक असतात. पहा, या साऱ्या गोष्टींमुळे रयत त्रासून गेली होती, सगळीकडे अंधाधुंदी माजली होती. शिवाजी महाराजांनी हे सारे लहानपणापासून पाहिलेले होते. रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापनेचे पवित्र कार्य त्यांनी हाती घेतले आणि ते खूप लहानपणापासूनच त्यांनी हे पाहिलं आणि त्यांनी खूप लहानपणीच हे स्वराज्याचं काम हाती घेतलेले. भांडखोर वतनदारांना त्यांनी वटणीवर आणले, स्वराज्याच्या कामी त्यांचा उपयोग करून घेतला. तसेच रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली, जुलमी राजवटींचा पराभव केला. न्यायाचे हिंदवी स्वराज्य त्यांनी स्थापन केले. हे स्वराज्य सर्व जाती धर्माच्या लोकांचे होते. पहा, शिवाजी महाराज एक असे राजे होऊन गेले की त्यांनी कधीच त्यांच्या राज्यामध्ये कोणताही धर्म, कोणतीही जात वगैरे त्यांनी कधीच मान्य केली नाही. त्यांनी आपल्या राज्यात येणाऱ्या प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना समान न्याय दिलेला आहे. सर्व जाती धर्माच्या संतांचा सुद्धा त्यांनी आदर केलेला आहे. पहा, स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता. शिवाजी महाराजांनी स्वराज्यात हिंदू, मुसलमान असा कोणताच भेदभाव केला नाही. सर्व धर्मातील साधू संतांचा त्यांनी सन्मान केला. अशी महाराजांची थोर कामगिरी पाहिली की आपल्याला प्रेरणा मिळते आणि स्फूर्ती मिळते. पहा, शिवाजी महाराजांपूर्वी सुमारे 300-400 वर्ष महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले. त्यांनी केलेल्या कामगिरीचा शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेच्या कामी उपयोग झाला. संतांची ती कामगिरी पाहून पुढील व्हिडिओमध्ये आपण संतांची कामगिरी हा पाठ शिकणार आहोत. तर पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.